नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी तुम्हाला जुन्या साडीपासून बसण्यासाठी आसन शिकवणार आहे. आपल्याकडं काही नाही, साड्या अशा खूप असतात ना, म्हणजे ज्या कधी कधी आपण वापरत नाही किंवा कोणाला देता आपल्याला येत नाही त्या. तर अशा साडी कुठेही न फाडता मी हे तुम्हाला बसायचं आसन शिकवणार आहे. हो का, खूप सोपं असं हे आसन आहे. आपल्याला साडी कुठेही फाडायची नाही आहे. छान दिसतंय ना. एकदम म्हणजे सोपं असं हे आसन आहे बसायला. तुम्ही म्हणजे जेवायला बसताना वगैरे किंवा लहान मुलांना बसायला वगैरे हे तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता. आता ही साडी आहे. आता ह्या साडीची ना आपल्याला घडी घालून घ्यायची आहे बरं का. अशा ही म्हणजे तुम्ही ह्या साड्यांच्या गोधड्या पण अशा पद्धतीने शिवू शकता. गोधडीची शिवायची पद्धत पण खूप सोपी आहे. मशीनवर आपण खूप सुंदर अशा पद्धतीने गोधडी शिवू शकतो. आता ही माझी सिंथेटिकची साडी आहे बरं का. आता ह्या साडीची ना अशी घडी घालून घ्यायची आपल्याला. आणि घडी घालून झाली की ह्याला सरळ आणि आडव्या लाईनीने शिवून घ्यायचं आहे. मध्ये साधारण 2-2 इंचाचं अंतर ठेवायचं आहे आपल्याला. हो का, अशी चौकोन अशी घडी घालायची. तुम्हाला जर थोडं मोठं ठेवायचं असेल तर तुम्ही थोडी मोठी घडी ठेवू शकता, पण एवढी चौकोन म्हणजे बरं, म्हणजे चांगलं पडतं. हो का, तर अशा पद्धतीने मी शिलाई मारून घेतलेली आहे. हो का, खूप छान असं मऊसूत दिसतं आणि असं गादीवानी हे होतं तयार. आता हे शिवून झालं की कडेने थोडी थोडी आपली साडी उरलेली असते ना, ती थोडी आपण कापून घ्यायची आहे आणि कडेने मग पायपिंग करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने तुम्ही इथे म्हणजे मी 2 इंचाच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. कोणत्याही कलरचं तुम्ही हे वापरलं तरी चालतं. अशा पद्धतीने हे शिवायचं आहे आणि शिवून झालं अशी इथं पायपिंग करून घ्यायची चारी बाजूने. असे 2-2 इंचाच्या पट्ट्या कापलेल्या आहेत बरं का ह्या मी. बघा, अशा पद्धतीने माझं हे तयार झालेलं आहे. तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडी मोठी साईज जर घेतली तर लहान बाळासाठी गोधडी म्हणून पण ह्याचा उपयोग होईल. खूप सुरेख अशी दिसते आणि बनवायला पण खूप सुंदर आहे, म्हणजे सोपी आहे आणि धुवायला पण एकदम हलकी फुलकी होते. आपण बसायचं वगैरे असं बाजारातून आणतो 50-100 रुपयाला, तर त्यापेक्षा आपल्या घरच्या घरी आपल्या जुन्या साड्यांपासून बनवता येतं आपल्याला. कसं वाटलं मग? छान आहे ना. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.